लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. तुम्ही पात्र आहात. ई-KYC ही केली आहे, पण तरीही खात्यात 1500 रुपये आले नाहीत. मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. सरकारकडून पैसे येत आहेत, पण काही महिलांचे हप्ते थांबलेत. कारण काय? चूक कुठे झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अडकलेले 1500 रुपये पुन्हा कसे मिळवायचे? आता तुम्हाला कुठे तक्रार करायची? किती दिवसात पैसे परत मिळणार? आणि 3 महिन्यांचा हप्ता एकत्र येणार का? ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेत असालच, पण तुमच्यापैकी अशा अनेक महिला आहेत ज्या पात्र म्हणजे एलिजिबल आहेत, ज्यांनी ई-KYC सुद्धा पूर्ण केलंय, पण तरीही खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. जर तुमचीही हीच तक्रार असेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की कुठे तक्रार करायची आहे आणि रखडलेले पैसे तुमच्या खात्यात कसे येतील. हप्ता का थांबला असू शकतो? बऱ्याचदा काय होतं, आपण अर्ज भरतो, पण काही तांत्रिक कारणांमुळे पैसे अडकतात. KYC मध्ये चूक. अनेक महिलांनी KYC करताना चुकीची माहिती भरली आहे. बँक खाते आधार लिंक नसणे. तुमचे खाते आधार कार्डशी जोडलेले नसल्यास पैसे जमा होत नाहीत. डेटा मिसमॅच. अर्जातील नाव आणि बँक खात्यातील नाव यात फरक असणे. तक्रार कुठे आणि कशी करायची? जर तुम्ही पात्र आहात आणि ई-KYC करूनही पैसे आले नाहीत, तर तुम्हाला खालील पावले उचलायची आहेत. जिल्हा कार्यालय. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात प्रत्यक्ष जायचे आहे. अर्ज सादर करा. तिथे जाऊन तुमची अडचण सांगा आणि लेखी तक्रार द्या. पडताळणी. तक्रार दिल्यानंतर अधिकारी तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करतील. जर सर्व माहिती बरोबर आढळली तर तुमचा लाभ पुन्हा सुरू केला जाईल. आनंदाची बातमी. 3 महिन्यांचे हप्ते एकत्र मिळणार. ज्या महिलांनी KYC मध्ये दुरुस्ती केली आहे त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. सरकारने KYC दुरुस्तीसाठी 31 एप्रिल 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. जर तुम्ही या काळात दुरुस्ती केली तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. अशा महिलांना 3 महिन्यांचे हप्ते म्हणजे 1500 गुणिले 3 बरोबर 4500 रुपये एकत्र दिले जाणार आहेत. त्यामुळे थोडा धीर धरा. तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील. तक्रार करायला जाताना सोबत ही कागदपत्रे नक्की ठेवा. 1. आधार कार्डची झेरॉक्स. 2. बँक पासबुकची झेरॉक्स. 3. लाडकी बहीण योजनेचा अर्ज क्रमांक किंवा अर्जाची प्रिंट. तर लाडक्या बहिणींनो, घरी बसून विचार करत बसण्यापेक्षा त्वरित आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा. ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.